नमस्कार. सातारा सेव्हन न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगावच्या मध्यवर्ती चौकात झळकले आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर. संपूर्ण जिल्ह्यात बॅनरची चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव शहरातील मध्यवर्ती स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे चौकामध्ये इंडिया तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांच्या विजयाचा भला मोठा बॅनर शनिवारी मध्ये रात्री झळकला आहे. सध्या या बॅनरची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. विजयी झाल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन असा मजकूर या बॅनरवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोरेगाव शहर प्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी हा फलक लावला आहे. सातारा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. मतदानानंतर या दोघांपैकी कोण निवडून येणार याबाबत अंदाज बांधले जात आहे. तुतारी की कमळ अशी चर्चा रंगली असतानाच कोरेगाव तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचा एक भला मोठा बॅनर झळकला. निकालापूर्वीच कोरेगाव शहरात सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारीच लावलेला हा बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शशिकांत शिंदे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असे या बॅनरवर लिहिले आहे. या बॅनरची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. लोकसभा निकालाला अजून काही तास बाकी असताना या बॅनरमुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.